तर मी नेहाज रेसिपी इन मराठी या चॅनलला तुमचं स्वागत करते। तर चला तर आज आपण झटपट अशी चविष्ट मस्तपैकी पावभाजी करणार आहोत। तर व्हिडिओ बघूया। तर मी फ्लावर, शिमला मिरची, बटाटा, टोमॅटो आणि बीट आणि हिरवा वाटाणा घेतलेला आहे। तर आपण चांगल्या प्रकारे धुवून घेणार आणि कुकरमध्ये 2 ते 3 चांगली शिट्टी करणार आहोत आणि चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत। तर आता आपली मस्तपैकी भाजी शिजलेली आहे। तर चांगल्या प्रकारे आपण मॅश करून घेणार आहोत ती। जोपर्यंत मॅश होते तोपर्यंत माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि प्लीज बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। तर आता आपली मस्तपैकी मॅश करून झालेली आहे भाजी। तर आता आपण त्याला मस्तपैकी फोडणी देऊया। तर मी कढईमध्ये अमूल बटर घेतलेले आहे, त्यानंतर तेल आपण चांगल्या प्रकारे गरम करून घेणार। गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकणार आणि कांदा आपण चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार। कांदा चांगला आपला सोनेरी रंग येईपर्यंत परतून झालं की त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले टोमॅटो टाकणार आणि चांगला मिक्स करून घेणार। तर आता आपण टोमॅटो सुद्धा टाकलेले आहे त्यामध्ये आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार। त्यानंतर सर्व प्रकारचे मसाले म्हणजे हळद, लाल मसाला, चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि थोडासा पावभाजी मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार पुन्हा आपण। आणि त्यानंतर मॅश केलेली भाजी आपण त्यामध्ये टाकणार आणि चांगल्या प्रकारे परत एकदा मिक्स करायचं आणि त्यामध्ये पाणी टाकणार। पाणी टाकलं की थोडीशी चांगली उकळी आली की मस्तपैकी आपली पावभाजी रेडी झाली। तर वरतून मस्तपैकी कोथिंबीर टाकायची, बटर टाका आणि मस्तपैकी सर्व करा। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि प्लीज कमेंट करा, ज्यामुळे नवनवीन रेसिपीज बनवायला मला मोटिवेशन मिळेल। तर थँक्यू फॉर वॉचिंग।